दिवसांनी आले या बाजूला. माझं सगळं काम संस्थेच्या माध्यमातून 25-30 वर्ष मी बारामती तालुक्याला दिलेली आहेत. विशेष करून जिरायत पट्ट्याला मी खूप काम केलं आणि करते अजून. मध्ये कर्जत जामखेडला रोहित दादा गेल्यानंतर तिथं थोडा जास्त वेळ दिला. तिथं पण खूप अडचणी आहेत. तिथं सुद्धा पाण्याच्या अडचणी होत्या, दुष्काळ आणि ह्या सगळ्या गोष्टी, कारण आम्ही गेलोच मुळी दुष्काळामध्ये तिकडे, त्यामुळे तिकडे जास्त मला वेळ द्यावा लागला. पण इथलं काम थांबलं नव्हतं. महिला बचत गटांचं जवळपास पुरंदर, बारामती, इंदापूर 19,000 महिला आपण जोडलेले आहेत आणि 19,000 महिलांना आपण 10 कोटी रुपये कर्ज दिलंय आणि 5,000 महिलांचा आपण आरोग्याचा विमा उतरवलाय आणि त्या विम्याला 30 लाख रुपये संस्थेने खर्च केलेले आहेत. की बाई आजारी पडली, ऍक्सिडेंट झाला, पाय मोडला, काही दुखापत झाली किंवा एखादा न जाणं जीव गेला किंवा घराला काही आग लागली तर ती विमा कंपनी ही तुमची नुकसान भरपाई किंवा हॉस्पिटलचं बिल देणार आहे. अशा प्रकारची एक नवी योजना महाराष्ट्रात पहिल्यांदा बारामतीमध्ये आपल्या संस्थेने महिलांसाठी आपण केली. आणि ज्या महिला प्रामाणिकपणे शारदा महिला संघाशी जोडल्या होत्या, बचत करतात आहे, काहीतरी करतात आहे, उद्योग व्यवसाय करतात आहे आणि आपल्या कुटुंबासाठी 2 पैसे कमवतात आहे, अशा महिलांसाठी ती योजना पहिल्या 5,000 महिलांना आपण त्याची कागदपत्र त्यांच्या हातात दिलेली आहे. असं सतत म्हणजे हे अराजकीय काम आहे. आता मी माझे गेल्या काही 5-6 महिन्यापूर्वी बरेच महिला मेळावे झाले, पुरंदरला झाले, इंदापूरला झाले, बारामतीला झाले, पण आपण कुठल्याही राजकीय पक्षाचा बोर्ड आपण व्यासपीठावरती लावत नाही. अराजकीय काम, महिलांसाठी काम, ती कुठल्या जाती धर्माची आहे, कुठल्या पक्षाची आहे, ते माझ्यासाठी महत्त्वाचं नसतं. ती माणूस आहे, अडचणीत आहे आणि महिला आहे आणि तिला सक्षम करण्यासाठी काय करता येईल यासाठी आमची धडपड चालू असते. पण आम्ही 2 पावलं येतो तर तिन्ही सुद्धा 2 पावलं आमच्याकडे आलं पाहिजे. शासनावरती तुम्ही जर CRPच्या माध्यमातून गव्हर्नमेंटशी जोडला गेला असेल, तिथे तुमच्या काही अडचणी असतील तर तिथेही तुम्ही जोडून जावं आणि या संस्थेला पण जोडून जावं आणि दोघांकडनं फायदा घ्यावा असं मला वाटतं. मी असं कधी म्हणणार नाही की शासनाचा हात सोडा, तुम्ही शासनाचा पण हात पकडा आणि आमचा पण हात पकडा आणि दोन्हीकडचा लाभ तुम्ही महिलांनी घ्यावा असं माझी विनंती राहील. कारण यावर्षी थोडंसं दुष्काळाची चिन्ह आहेत. जून जुलैमध्ये पडला तर पडेल पाऊस, पण जुलै नंतर अल निनोचा प्रभाव राहिल्यामुळे पाऊस कमी पडणार आहे. त्यामुळे दादा आपल्याला काळजी घ्यावी लागणारी यावर्षी. जनावरांचा चारा असेल किंवा इतर काही गोष्टी असेल त्याची तजवीज आपल्याला करावी लागणार आहे. कारण ही जिरायत पट्ट्यातल्या गावांना सगळ्यात जास्त मोठी झळ कुठली बसते तर दुष्काळाची बसते. त्यामुळे शेतकरी वर्ग असेल, माझ्या माता भगिनी असतील, त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं आपल्याला दुष्काळासाठी थोडं सज्ज राहावं लागेल आणि आपल्याला तयारी करावी लागेल. गेल्या वर्षी आपण बघितलं की 6 महिने, मे महिन्यात जो पाऊस सुरू झाला तो ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत होता. या वेळेला आपल्याला एरे एरे पावसा म्हणावं लागेल. त्यावेळेला म्हणावं लागायचं थांब रे बाबा आता नको, बाद झालं. पण या वेळेला मात्र आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतील एवढी कमी पाऊस पडणार आहे आणि त्यासाठी थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागणार. आपण जिथं जाईल तिथं दादांच्या फोटोला हार घालतोय, नमस्कार करतोय. ही अशी वेळ माझ्यावर येईल असं मी कधी विचार नव्हता केला की दादांच्या फोटोला हार घालणं, दादांना कैलासवासी म्हणणं. अजूनही विश्वास बसत नाही. कधी कधी चुकून एखादा म्हणला ना कैलासवासी तर मला थोडा शॉक बसतो. अरे असं असं का बोलतोय हा? दादा आहेत आपल्यामध्ये, कुठेतरी त्यांचा वावर आहे, त्यांची सावली इथं आहे. कारण दादांचे खूप उपकार आहेत आपल्यावरती सगळ्यावरती. त्यामुळे दादांनी सगळं, दादांचा स्वभाव कडक होता, कधी कधी बोलायचे खूप, पण माया पण तेवढीच करायची. आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये रोहित दादांबरोबर चांगलं ट्युनिंग त्यांचं जुळलं होतं. महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये दोघं एकत्र होते. 12 फेब्रुवारीला सगळ्यांना एकत्र यायचं असं ठरलं होतं. सगळं प्लॅनिंग होतं, सगळं ठरलं होतं. पण नियतीच्या मनामध्ये काही वेगळंच होतं आणि ती 12 फेब्रुवारी ही तारीख काही उजाडलीच नाही. पण दादाच आपल्याला 28 तारखेला सोडून गेले. त्यामुळे 23 तारखेचं मतदान खूप महत्त्वाचं याच्यासाठी आहे की आपल्याला दादांना आदरांजली व्हायची, श्रद्धांजली व्हायची. आणि ते काही त्या माणसाने जे काही पहाटे 6 पासून 5 पासून संध्याकाळपर्यंत जे काम आपल्या तालुक्यासाठी केलेलं आहे, महाराष्ट्रासाठी केलेलं आहे, आणि त्याविषयी आपल्याला एक आदरांजली दादांना आपल्याला व्हायची आहे. आणि म्हणून मतदान खूप महत्त्वाचं आहे. आणि मागे बसलेले माझे बंधू असतील, तरुण युवक असतील, तुम्हाला एक चांगलं नेतृत्व आता दादांनी दिलेलं आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून इथले सरपंच चांगले आहेत, आपले सरपंच सदस्य चांगले आहेत.
जेव्हा एखादं चांगलं नेतृत्व आपल्या गावाला मिळतं त्यावेळेला गावाचा विकास थांबत नाही, कारण ते आमच्या ट्रेनिंग मधनं तयार झालेला माणूस आहे. ज्यावेळेला आम्ही समृद्ध गाव योजनेअंतर्गत सरपंचांसाठी ट्रेनिंग घेतली त्यावेळेला अनेक चांगले सरपंच घडले आणि त्यांनी त्यांच्या गावाचा खूप चांगला विकास केला. याचा मला आनंद वाटतो की याच्यातनंच घडलेला एक चांगला उमदा तरुण आज तुमच्या गावामध्ये खूप चांगलं काम करतो आणि त्यांना त्याचं ज्ञान होतं, ते घडले होते, त्यांना सगळ्या योजना आम्ही समजून सांगितल्या होत्या. त्यामुळे प्रत्येकाकडनं त्यांनी फायदा घेतला. शरीर असेल, आमचं ट्रस्ट असेल, वहिनी असतील, दादा असतील, सगळ्यांकडनं त्यांनी फायदा घेतला आणि गावाचं भलं केलं. त्यामुळे शेवटी आम्ही सगळे पवारच आहोत. प्रत्येकाच्या देण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत, पण आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि तुमच्या सोबतच राहणार आहे. आणि म्हणून 23 तारखेचं मतदान खूप महत्वाचं आहे. माता भगिनींनी सकाळच्या सत्रामध्ये पहिलं 7 वाजता अंघोळ झाली की पहिलं मतदान केंद्रावर जावा, आधार कार्ड बरोबर घेऊन जावा. 2 मशीन आहेत, 2 मशीनवर ही कुठली नावं बघायच्या भानगडीत पडू नका. दोन्हीपैकी पहिल्या नंबरच्या मशीनवर 1 नंबरला घड्याळाचं चित्र आहे, तेवढंच बघायचं आणि त्याच्या शेजारचं बटन दाबायचं. कारण बारामतीतले जेवढे उमेदवार होते त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा वहिनींना दिलेला आहे. मग तो निर्णय घ्यायला त्यांनी उशीर केल्यामुळे ती चिन्ह याच्यावरती आलेली आहेत, मशीनवर आलेली आहेत. पण आपल्याला फक्त बघायचंय घड्याळ, वहिनींचं नाव, दादांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि आपल्याला मतदान करायचं. मतदान काळजीपूर्वक करा, मतदानाचा टक्का वाढवा. दादा नाही येत हे सगळं कौतुक बघायला, पण कुठून तरी ते बघतात आहे की काय चाललंय खाली, कोण कोण माझ्यासोबत आहे, काय करतंय. त्यामुळे दादांना श्रद्धांजली वाहताना दादांच्या ज्या आवडीनिवडी होत्या, दादांना स्वच्छता प्रचंड आवडायची, दादांना चांगली कामं खूप आवडायची, प्रामाणिकपणे केलेली कामं दादांना खूप आवडायची आणि त्या सगळ्या सोबत राहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा, हीच खरी श्रद्धांजली आहे. फोटो, हार किंवा काही वेगळं बोलणं हे करण्यापेक्षा दादा आपल्यातच आहेत असं समजूनच आपण काम करत राहणं हीच खरी श्रद्धांजली आहे. दादांना झाडं प्रचंड आवडायची. दादांनी लाखो झाडं बारामती तालुक्यामध्ये, आम्ही पण संस्थेच्या माध्यमातून हजारो झाडं इथे लावलेली आहेत आणि लावून दिलेली आहेत. आमच्या मुलींच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून, राजेंद्र दादांच्या 61व्या वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही प्रचंड झाडं इथे लोकांना दिलीत की झाड जगलं पाहिजे, ते वाढलं पाहिजे. आणि कोविडच्या काळात तुम्ही बघितलं असेल की आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर लागत होते आणि ते ऑक्सिजन सिलेंडर लागू नाहीत आणि म्हणून नॅचरली, नैसर्गिक पद्धतीने आपल्याला भरपूर ऑक्सिजन देणारं एक निसर्गाने वरदान दिले ते म्हणजे झाड. झाड सावली पण देतं. आता तुम्ही ऊन तापायला लागले, एखादी सायकल जरी लावायची तर म्हणलं तर तुम्ही झाडाची सावली शोधता. पण झाड लावलं तर झाड सावली देणार आहे, झाड लावलं तर झाड तुम्हाला ऑक्सिजन देणार आहे. त्यामुळे झाडाच्या लागवडी जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे, जेव्हा पाऊस असेल, भरपूर पाणी असेल, तेव्हा देशी झाडं लावा. कारण देशी झाडं दुष्काळामध्ये तग धरून राहतात, ते जात नाहीत. विलायती झाडं दुष्काळाच्या पाण्यामध्ये जळून जातात आणि ते टिकत नाहीत. म्हणून देशी झाडं आपण लावलं पाहिजे, कारण हीच झाडं पुढच्या पिढीला सावली देणार आहेत आणि ऑक्सिजन देणार आहेत. आणि म्हणून तुम्हा सर्वांना त्या निमित्तानं विनंती करते की 23 तारीख आपण सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक मतदान करून मतदानाचा टक्का वाढवा. बाहेरच्या लोकांना विनंती करा, त्यांना पण बोलवा, आले तर सगळ्यांना भेटतील पण आणि मतदान पण करतील. त्यामुळे परत एकदा आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण इथं उपस्थित झालात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून पवार कुटुंबियाच्या वतीने आभार मानते. इथले बाबासाहेब चोरमले नवनियुक्त सदस्य पंचायत समिती, त्यांना अजितदादांनी खूप चांगली संधी दिली आणि त्या संधीचं तरी सोनं करत आहेत. त्याचबरोबर गुलदगड सर, त्याचबरोबर चंद्रकांतजी गुलदगड आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ, महिला, पत्रकार आणि माझ्यासमोर बसलेले माझे युवा, सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. मध्ये 2-3 दिवस रोहितदादा इथं होता, कारण रोहितदादांचे आणि त्यांचे दादांचे संबंध वेगळे होते, वेगळी अटॅचमेंट होती. तुम्ही तर बघताय की दादा गेल्यापासून 13वा झाल्यानंतर दादांच्या मृत्यूच्या संदर्भाने जे काही प्रश्न रोहितदादांनी उठवलेले आहेत आणि ते खरे आहेत आणि म्हणून दादा सतत बोलत असतात की याच्या सगळ्याचा छडा लागला पाहिजे आणि आम्हाला कळलं पाहिजे की याच्या पाठीमागं कोण होतं. त्यामुळे काल सुद्धा संध्याकाळी जिथं ऍक्सिडेंट झाला, जिथं विमान पडलं होतं, तिथं रोहितदादा गेला होता. एक मनापासूनचं काम दादांच्या मृत्यूच्या चौकशीची त्यांनी एक लावून धरलेली गोष्ट आहे आणि म्हणून दादांनी 45 गावांचा दौरा केला आणि आता दादा लातूर, नाशिक, सोलापूर या भागाच्या, सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती दादा गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना जे करायचं होतं दादांसाठी, दादांवर त्यांचा जीव होता, दादांचा त्यांच्यावरती जीव होता, त्याच एका भूमिकेतनं रोहितदादा इथं आले.
ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या विचाराचे आहेत हे महत्वाचं नाही, पण रक्ताची नाती ही फार महत्वाची असतात. आणि त्याच एका भूमिकेतनं रोहितदादा इथं आले आणि त्यांनी इथं त्यांचं दादांचं प्रचाराचं काम केलं. लोकांना हात जोडून विनंत्या केल्या. आपण सर्वांनी मतदान करा. परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. उद्या अतिथी आहे. अतिथीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.